दानवे सभापती महोदय, बंटी पाटलांनी जो मुद्दा मांडलेला तोच मी मांडणार होतो, परंतु GSTच्या विषयात काही मुद्दे मी मांडू इच्छितो. कारण मागच्या काळामध्ये मी एक तक्रार केली होती मंत्री महोदय इथं की एका माझ्या मित्राच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं GSTकडे. 1 तासात बँकांचे फोन सुरू झाले. याचा अर्थ GSTकडून डेटा लीक होण्याचे प्रकार होतात. मला असं वाटतं अशा पद्धतीने डेटा लीकचे प्रकार मोठ्या प्रमाणात GSTमधून होतात. मी तक्रार केली तशी डेटा लीक होण्याचे प्रकार ऑफिशियली तक्रार मी मागे केलेली आहे. त्याची चौकशी चालू, परंतु हे नेहमी होतंय. दुसरं, आता जे आपण हे करतोय, माझा मुद्दा असा आहे की या GSTच्या माध्यमातून अनेक प्रश्न आहेत. अनेक उद्योग असतील, निर्यातदार असतील, MSMEचे छोटे छोटे उद्योजक असतील, यांचे अनेक परतावे अजून प्रलंबित आहे. आणि म्हणून MSME सारखे कित्येक जणांचे हे प्रकल्प बंद पडलेले आहेत सभापती महोदय. आणि म्हणून या सगळ्या विषयासुद्धा मला असं वाटतं हे बिल येताना, कारण आपण हे सगळं आपण सांगतो की फक्त आम्ही तसं करतो, पण आपल्या अडचणीसुद्धा मांडल्या पाहिजे. आणि आता सत्यजित तांबेंनी सांगितल्याप्रमाणे सन्माननीय सदस्य की आपल्या सदस्यांकडून एकदा दरवर्षी जी काही कॉन्फरन्स होते त्याच्यात ही माहिती घेतली पाहिजे. जसं आपण सातत्यानं कृषी अवजारे असतील, फर्टिलायझर्स असतील, शेतकऱ्यांच्या याला जास्त, मर्सिडीजला कमी टॅक्स GST आणि याला जास्त. मला वाटतं हे असे प्रकार ट्रॅक्टरला जास्त आहे आणि मर्सिडीजला कमी, तुमच्या माहितीच तो. आणि म्हणून जर असं असेल तर आपण मांडणार आहे का नाही कधी हे विषय. आता माझा डायमंडशी संबंध नाही आला म्हणून सांगतो. परंतु हे फर्टिलायझर्स, बियाणे याच्यावरचं GST मोठ्या प्रमाणात सभापती महोदय. आणि म्हणून तुम्ही बिल आणलं नुसतं असं मांडायला सांगितलं. खरं तर आता सकाळी चर्चा झाली, बिल छोटं असतं पण ते मोठं होत जातं. खरं तर याच्यावर या निमित्तानं या सगळ्या विषयावर चर्चा होत असते आणि तीही जरुरी असते. पण माझा डेटा लीकचा एक सिरियस माझी कंप्लेंट आहे आणि शेतकऱ्यांच्या अवजारांसाठीचं GSTचे दर याच्याविषयी माझा सिरियस आहे. मला वाटतं याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, हा जो विधेयक आहे या विधेयकामध्ये जर आपण याचा पूर्ण वाचन केलं तर एक बाब लक्षात येईल की हे कुठल्या व्यक्तीसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कन्सेशनचे एग्रीमेंट नाही आहे म्हणून लोक, अधिकारी हे सर्वसामान्य जनतेला, व्यावसायिकाला त्रास देत होते. त्यामुळे GST काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये पूर्ण देशाच्या सर्व राज्याच्या लोकांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यानुसार मग केंद्र सरकारने त्यांच्या वस्तू व सेवा कर अधिनियम 2017मध्ये सुधारणा केली. आणि यातून जर आपण पाहिलं तर विषय आपण समजून घ्या की आपल्याला चर्चा करणं आपला अधिकार आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. 1000च्या पेक्षा कमी लोकांना परतावा मिळत होता तो मिळू लागला. इथं काय झालं आता की आता जे ॲग्रीमेंट नसेल परंतु नंतर कन्सेशन दिलं असेल पण ते क्रेडिट नोटमध्ये जर ते आलं ते रिफ्लेक्ट करायला पाहिजे आणि ही सूट दिलेली आहे. त्याच्यामुळे आता केसेस पेंडिंग राहणार नाही आणि लोकांचा निकाल लवकर लागेल. सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो मुद्दा त्याचं GSTच्या कमिशनरसोबत त्यांची आणि माझी बैठक मी या ठिकाणी आयोजित करतो आणि त्या संदर्भामध्ये एकदम क्लॅरिटी आणतो. अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या की काही कन्फ्युजन होतं, पण ते सर्व कन्फ्युजन आपण त्या संदर्भामध्ये दूर केले. मी दरेकर साहेबांना आश्वस्त करतो की लवकरच त्यांच्या सोबत GST कमिशनर आणि माझ्या दालनात मी बैठक आयोजित करतो आणि या संदर्भामध्ये जे रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये एकदम क्लॅरिटी राहील अशा पद्धतीची व्यवस्था करतो. दुसरं, सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे साहेब त्यांचं काय आणि बंटी पाटील साहेब आणि दानवे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, GSTच्या काउन्सिलच्या रेग्युलर बैठका होत असतात. 56व्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. प्रत्येक राज्य त्या भागाच्या जनतेच्या जे काही अडीअडचणी आहे ते या संदर्भात मांडत असते. माझी आपल्याला देखील सूचना आहे की आपण आता ज्या मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले
त्या सर्व मुद्द्याची नोंद घेऊन या संदर्भामध्ये जे काही आवश्यक सूचना आहेत त्या GST काउन्सिलच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री जाईल किंवा अजून कोणी जाईल, प्रतिनिधी जाईल, त्या संदर्भामध्ये जे काही राज्य सरकारचे मुद्दे आहेत त्या काउन्सिलमध्ये प्रत्येक राज्याचे लोक मांडत असतात आणि प्रत्येक बैठकीमध्ये नवीन नवीन निर्णय आपण या संदर्भामध्ये करत असतो. आणि हे जे तरतुदी आहे हे कायदा लागू झाल्यानंतरच आपल्याला लोकांना मोठ्या प्रमाणात रिलॅक्सेशन देता येणार आहे. त्यासोबतच आपल्या ज्या काही व्यक्तिगत अडचणी या संदर्भात असल्या तर निश्चितच आपण या संदर्भात तक्रार करा. आपण क्लॅरिटी या संदर्भात करू, कुठलाही कन्फ्युजन राहणार नाही. मी देखील म्हणजे ॲडव्होकेट आहे. कायद्याची चुकीची अंमलबजावणी हा कोणी करत असेल आणि लोकांना वेठीत धरत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये शेवटी राज्याचा इम्पॅक्टपेक्षा सर्वसामान्य माणसाचा त्रास महत्वाचा आहे. बंटी पाटील साहेब, पेंडिंगपेक्षा भविष्यामध्ये लोकांना त्रास होऊ नये हे कायदा लागू झाल्यानंतर आजच्या तारखेला मी एक मिनिट बरोबर एक मिनिट आम्ही ताबडतोब करून घेतो. आम्ही पण एका विश्वासाने बघतो. ज्यावेळेला बिलाची व्याप्ती कळते की हे बिल किती खोलात घेऊन जाणार आहे काही ठराविक लोकांना, त्यावेळेला कळतं की या बिलाचं महत्व काय आहे. आणि त्याच्यावरती बोलायचं असेल तर असं नाही चालणार ना, पूर्ण वेळ बोलायला मिळाला पाहिजे आम्हाला. हे बिल राखून ठेवा, उद्यावरती ठेवा हे बिल, असं नाही चालणार आहे. एक दिवस ठेवा, आम्ही बोलणार त्याच्यावरती. प्रसाद झाला आमचा ठीक आहे, आमचं ठीक आहे, आम्हाला उत्तर देत नाही सत्ता. त्याला त्यांच्या प्रश्नाची जरी उत्तर द्या, त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्या. मंत्री महोदयांना काय म्हणायचे ते ऐकूया त्यानंतर. नाही यांचं उत्तर दिलं नाही हे समजू शकतो. सभापती महोदय आपण सभागृहात नव्हते. एक मला बोलू द्या. हे बघा बिल आला, ज्या सन्मान्य सदस्याला बोलायचं